हरे हरे पार्वतीपते हर हर महादेव ब्रह्मानंदं ब्रह्मस्पदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं मलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुनौमि शास्त्रणां श्रुतं केशाञ्चलं सान्ध्या शिवामुक्तावहन्ते सात्रयोंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं वन्दे भवन्दमुक्ते सुन्दरी बिहारी ठोर श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी. हरी तयापासी पांडवा मी हरपला दिवसावा जेत नाम घोषी बरवा करती माझा. ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या अध्यायातील 9व्या अध्यायामधली 14व्या श्लोकावरील आपण 208 नंबरची गोळी घेतलेली आहे. श्लोक काय म्हणतो बघा. महात्मानस्म पाठम दैवी प्रकृतिमाश्रिता भजन्त्यनंसो ज्ञात्वा भूतादिवेयम. ह्या श्लोकावर असणारे चिंतन माऊलीने आणि त्यानंतर जो दुसरा श्लोक घेतला आहे सततम कीर्तयन्तो मा एतत्तं दृढवतः नश्यस्तत्यंत्यमा भक्त्या नित्ययुक्त उपासते. ह्या श्लोकावर आपण घेतलेली गोळी आज चिंतनासाठी घेतलेलं आहे. सगळे गावामध्ये बरेच वर्षे मध मास म्हणून असणारा पुरुषोत्तम मास म्हणून जे प्रसिद्ध आहे असा मासानिमित्त आपण इथं जो उपक्रम राबवलेला आहे पंचक्रोशीत लोकांचं सहकार्य आहे, गावातल्यांचं सपोर्ट आहे आणि हा एकट्याचा खेळ नव्हे. असं असूनसुद्धा लोकांच्या भावना सुदृढ असल्यामुळे भूतस्फूर्त असल्यामुळे अनेक लोकांचा इथं सहभाग असल्यामुळे हा कार्यक्रम होतो आणि भूतस्फूर्त असल्याशिवाय हा कार्यक्रम होणंच शक्यच नाही. आणि भूतस्फूर्त सगळ्यांचं असल्यामुळे आपण जिथेही आपण जे प्राप्त झालो निश्चित आम्हाला ते प्रारंभ असणारे ते पुण्य संचय असणारे खात आपल्याला ढकली आहे बाबा तुला तिथे गेलं पाहिजे असं म्हणून आम्ही इथे सगळे अभ्यास आहोत. माऊली महात्म्यांचं वर्णन करत असताना महात्मा कसा असतो त्याचं चरित्र सांगताना तो काय करत असतो त्याचं काय सत्य कार्यक्रम असतो त्यांचं नित्यकर्म काय असतं करतात काय झोपले तरी त्यांचा व्यवहार कोणता होतो जागे असल्यासुद्धा त्यांचा काय व्यवहार करतो आणि सदा सर्व काळ त्या कुणाचं चिंतन ते करत असत. अशा महात्म्यांचं वर्णन करताना माऊलीने या अध्यायामध्ये आणि हा अध्याय ज्ञानेश्वरीमधील पूर्वखंडातील अध्यायातला आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे 2 खंड आहेत, एक पूर्वखंड आणि उत्तरखंड आणि पूर्वखंड हा 9वा अध्याय प्रकरण आहे आणि उत्तरखंड 10व्या अध्यायापासून चालू असा असणारा अध्याय. आपण त्यामध्ये महात्म्याचे वर्णन करणारा हा ओवी आपण घेतलेला आहे. परी तयापासी पांडवा मी हरपला दिवसावा जे नाम घोषू बरवा करतीमा. अर्थ असं आहे अरे भक्त अर्जुना तयापासी पांडवा अरे पांडवा असणारा 5 पांडवांमध्ये विशेष शिष्यत्व प्रकाराने विशेषत्व असणारा अर्जुन नरनारायणचे अवतार असणारे अर्जुन हे प्रत्येक काळामध्ये ज्यावेळी अवतार कार्य चालू होते त्यावेळी भक्त आणि देव जशी जोडी असते तशीच ह्या अध्यायासुद्धा भक्त आणि जोडीची इथं विश्लेषण करतात. निश्चितच हा ग्रंथ उत्पन्न कसा झाला कशी त्याची सुरुवात झाली आपल्याला ज्ञान आहे. हा ज्ञानेश्वरी ग्रंथ कधी सांगण्यास सुरुवात केली कुठे सांगण्यात आलं कधी सगळ्यात माहीत आहे. एक वेळी संसारात असताना पण ऐकणं सोपं आहे म्हणून हा युद्धात सांगताना किती तिची चाणक्य बुद्धी असेल बघा. आम्ही बरेच वर्षी ह्याचे ज्ञान संपन्न केलं का अजून आम्हाला एक उभी लागत नाही. श्लोक तरी लांबच राहिला आणि एक उभी लागत नाही आणि चाणक्य असणारा अर्जुन कसा देवाने हेरला असेल बघा.
आणि त्या पंक्तीला आपण सगळ्यांनी बसून सतत सदर पोळीचं आपण चिंतन करायचं आहे. परितयापाशी पांडवा मी हरपला घेऊ सावा जे नाम घोषू बरवा करतील. आपला नाम घोष बरवाचा चालू आहे. सवडे गावात अनेक लोकांची सहकार्य आहे. नाम घोष पुन्हा पुरता गावापुरता काय सगळ्यांच्यासाठी काय वारकऱ्यापुरता सगळ्यांना आनंद प्राप्त व्हावा ह्यासाठी नामस साधण्याची नामस कीर्तनाचे नामस गुणवर्णनाचे लीला कीर्तनाची सगळ्यांची देवाची प्रार्थना असते. आपण आता अधिक महिमा महात्म्यानिमित्त पुस्तक चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये कथा पण चांगल्या आल्या. कशापासून का असं केले? नमेश शहरामध्ये ही कथा चालू आहे. सूत महाराज तिथं आलेले आहे आणि सूत महाराजांनी बरं क्रमणा करून जे आपल्याला योग्य वाटलं बद्रिकेश्वरमध्ये गेल्यानंतर त्याच्याकडे बद्रिकेश्वर यात्रेमध्ये गेला असता तिथं हस्तिनापूरचे राजे परीक्षित राजांनी जो तिथे धर्मयज्ञ केला तिथंसुद्धा ते गेले आणि तिथं गेल्यानंतर बद्रिकेश्वर त्यांना समाधानी वाटलं. ते आता नमेश्वरामध्ये सगळी ऋषी मुनी तिथं आले आहेत आणि त्यांनी आता ह्या कलियुगाचं कसं घेईल कारण पाप जास्त वाढले. आत्तासुद्धा ह्या कलियुगामध्ये आजसुद्धा आज जास्त पुण्य करणारे लोक आहेत, त्यात पाप जास्त करणारे लोक आहेत. चिंतन करूया. आणि असाच 12 महिन्याचा काळ असतानासुद्धा एक महिन्याला त्यांनी शिल्लक ठेवलं. बाबा देवा प्रत्येक महिन्याला जे हे कार्यक्रम येतो त्यातलं बरंच पाप शिल्लक राहते तेव्हा त्यासाठी काय करूया. चंद्र संक्रमणा सूर्यचंद्र संक्रमणा असं जे तिथी आहे शास्त्रामध्ये भौतिक शास्त्रामध्ये त्यामध्ये एका वर्षाला 10 दिवस राहायला लागले. अशा प्रकारे 3 महिन्यातनं हे 30 दिवसाचा कालावधी चालू झाला. आणि हा त्यावेळी हे 30 दिवस कसले तर पापाने युक्त असणारे. आणि हा महिमा कसा करायचा म्हणून लोक त्याच्याकडे मत म्हणून बघतात. धोंड्याचा महिना म्हणतात, तिकडे बघायचंच नाही. उदाहरणार्थ आपण साध्या सध्या सोपं घेऊया. आपल्या घरात एखादी 4 मुलं असावी. एक डॉक्टर आहे, एक वकील आहे, एक वारकरी आहे आणि 4था मध्यपेशी. त्यातला वंदनीय कोणता असेल निश्चित वारकरी म्हणजे आपल्याला योग्य कोणता असतो वारकरी प्रिय. तसेच आणि 2 नंबरचा कोण हे डॉक्टरांनी ज्ञान ह्या रोगावर तरी औषध देतात ते. वकील काय निदान भांडणं झाले ते सोडवतात ते पडतात. तर 1 नंबरला कोण आपल्या वारकरी संप्रदायाकडे कोण योग्य आहे तर ज्यानं देवाला जाणले तो योग्य आहे. अशा प्रकारे 4 लोक जरी असली तसंच 12 महिने झाल्यानंतर हा जो मनमस आहे धोंड्याचा महिमा आहे ह्याच्यानं बघता लोक कसं दुचिंती बघायला लागली. अरे बाबा तू हिंडणार तू जा असा दारुडे आपल्या जवळ आल्यानंतर अरे बाबा तू हिंडत झाले तर तुझ्याबरोबर मी आहे म्हणजे काय म्हणते लोक म्हणते घेऊ त्यात राहिल्या काय. एक वेळ वारक्यावर चांगला म्हणून असला तर बाबा भले वारकरी नसला तरी तर सोबत आहे बाबा चांगला घेऊन घे असं वाटतंय. म्हणून एखादा दारुडा जर मुलगा आपल्याबरोबर आला तर आम्ही जरी त्याच्यासोबत चाललो तर लोक हे ओळखणार नाही. काय बघितलं हे माणूस त्याच्यावर असतो म्हणजे काय डॉक्टर पण त्यातलं आहे काय अशी माणसाला शंका होती. तसं मन मासाचं 12 महिने गेले जो 13वा महिना आला तो सगळा महिना कसा होता पापाचा होता आणि सतत तो रडत बसायचा. भगवान नारायण प्रभूंकडे आता कुणाकडे याचना करायची नारद मुनी प्रत्यक्ष अरे काय बाळा काय असा रडत बसला काय मला लोक जवळ घेत नाही. तसा त्या दारुडीच्या मुद्द्याविषयी आपण प्रिय दाखवत नाही, प्रेम दाखवत नाही, तुच्छिंत करतो, द्वेष करतो. असा मला सगळी लोक द्वेष करतात. आणि हा जगाचा मला डोळं झाकून बसला काय आम्ही कुणावर लक्ष ठेवायचं, कुणावर विचार करायचा, कोणाकडे आम्ही मागणी करायची. मला ह्यातनं कोण सोडेल, मला पुण्य कोण म्हणेल असं म्हणतो. नारदाबाई सांगा अरे बाबा काय असणार जगात आम्हाला सर्वज्ञ असणारा कृपाळ असणारा उदार असणारा ऋषिकेश असणारा विश्वभर असणारा तो बाबा आमचा कुणाला सगळ्यांचा बाबा तो आणि तुझा विचार करणार नाही काय तो जड मूळ जड असं असणारा तो अविनाशी असणारा अव्यय असणारा कधी त्याचा नाश होणार नाही असा असणारा आणि तो सगळ्या जगाचा विश्वभर बाप माय बाप चुलता असणारा असणारा
त्याला आपण त्यांच्याकडे जाऊन आणि आपण मागूया आपण, कारण का तो आपला बाबा आहे असं म्हणून नारद मुनीने ते स्वतः भगवान नारायणाकडे गेलेले. नारायण म्हणाले की देवा असा असा आहे, मला लोक मला मान देत नाही, मला दूषित करतात, मला पाप्या म्हणतात, मला धोंड्याचा महिना म्हणतात, मला मनमास म्हणतात, तेव्हा काय करू आणि मला ह्यातून मला काहीतरी वाचवा. तुम्ही मायबाप आहात आणि एवढंच नव्हे की अनेक लोकांची तुम्ही संकट नाहीशी केलं का, पुन्हा कोणाचं पुन्हा कोणाच्या संकटाला तुम्ही धमकेल असा. द्रौपदीचं बघा, नाही वाल्या पोळी बघा, अजामिळा बघा, नाही दुर्योधनाने कमी केलं काय त्रास, अनेक लोकांना तुम्ही तारक आहात, त्यांच्या पाठीशी आहे, मग मी काय तुमचा काय होईच काय असं म्हणून त्यांनी विनंती केला तर तो रोड आला. अशा प्रकारे हा मलमास तिथे रडत असताना नारद मुनी सोबत आहे आणि काय तुझी चिंता करू नको, हा जो महिना आहे हा माझाच महिना असा पुरुषोत्तम महिना म्हणून हा प्रसिद्ध होईल, तिथं तू काळजी करायची नाही असं त्याला अभिवचन दिलं. आणि त्यापासून देवाचे अनंत रूपे अनंत विषय असणारा, अनंत नामे असणारा त्यात पुरुषोत्तम नामसुद्धा हे स्वतःच त्याला दिलेलं आहे. आणि हा पुरुषोत्तम महिना चालू झालेला आहे. ह्या पुरुषोत्तम महिन्यामध्ये जे तुम्ही इथे कर्तव्य यज्ञ करा, जप करा, तप करा, नाम म्हणा, जे तुमचं काही ते यज्ञ घडेल, नाम यज्ञ, जप यज्ञ, कोणतेही सत्कर्म यज्ञ, सत्य बोलण्याचं कर्म, कुणालाही दबाडपणाने हे कर्म करणे, ह्या महिन्यात जेवढं मिळतं त्या हजारो पटीने त्याचं पुण्य मिळतं. असं या अधिक महिन्याची विशेष आहे. अशा प्रकारे हा अधिक महिना बरेच दिवस चालू आहे. आणि निश्चितच सगळे गाव काय पाहू नये, पण अशा असून सुद्धा इथं आपण जे चिंतन करावे, सततम कीर्तयंतो मा, सततम कीर्तयंतो मा एकंदरीच्या घडवता नमस्तश्यत्तमा भक्त्या मृत्यू उपासते. अशा महात्म्याचं वर्णन मागच्या श्लोकात आहे. आणि ते काय करतात काय त्याचा आपल्याला चिंतन करावं. त्यामध्ये पूर्वी आपण 208 चिन्ह घेतलेले आहेत. तरी तयापाशी पांडवा मी हरकला दिवसावा जे नाम घोषुरवा प्रतिमा. देवानी मी कुठं आहे अर्जुनाला सांगतात, जिथे नामाचा घोष चालू आहे, नामचिंतन चालू आहे, नामाचा गज चिंतन चालू आहे, अशा ठिकाणी निश्चितच माझा पत्ता कुठं काय सोबत द्यायची गरज नाही. मी वैकुंठात असतो, योग्यांच्या ध्यानात असतो असं नाही. ज्याचं माझं बर्वे म्हणजे आनंदपूर्वक, विश्वासपूर्वक, दृढपूर्वक हा तारणारच माझा देव आहे असं गुण म्हणून ज्याच्याकडे त्रिगुणातीत असणारा परमात्मा काया वाचा म्हणे जे चिंतन करतो, तरी असा कोण करत आहे, तरी तयापाशी, कुणापाशी, तयापाशी कोणत्या आपल्या परी तयापाशी मी हरवला, मी तयापाशी पाठवा मी हरवला दिवसा. कुठला गो देव, नास्तिक लोक म्हणतात कुठला देव आणि कुठलं काय, अशी जी लोक म्हणतात तयापाशी पांडवा मी नाही, मी हरत आणि जिथं पाहिजे तुला पत्ता पाहिजे असेल, कुणाला देव दिसला आहे का, कुणी अनुभव घेतला काय त्याचा, कुणाला असं सांगितलं का तिने, सगळं शास्त्र पुराणात बघितलं. प्रत्येकाला काही नाम घेता वाया गेला, ऐसा कुणी ऐकला, कुणी ऐकलं नाही, नाम घेणारा तरतोच. अशा प्रकारे तरी तयापाशी पण मी हरपला दिवसावर जे नाम उशिवा करते. त्या शास्त्रामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना आपण 3 प्रकार करतात. साध्याकांक्षा, साधन आकांक्षा आणि परिमित आकांक्षा. आपण म्हणजे का कोणतेही काम करताना साध्य का, आता इकडे आपण देवाकडे येतो, काय हो काय नामस्मरण करून उपयोगाचं आहे असं प्रत्येकाला शंका येते. साध्य आकांक्षा आणि शास्त्रामध्ये दुसरीसुद्धा एक व्याख्या आहे, परमप्रयोजनी आणि काय हो अवांतर प्रयोजन. परमप्रयोजन काय माणसाचं असेल, काहीतरी मध्ये मिळायला पाहिजे. साधा असा म्हणजे शेतकरी जरी घेतला, कोणी साधा सेवक जरी घेतला आणि शेतात जरी आपल्याला काम करायचं असेल, अरे मला आमच्याकडे येतोच का पाहायला, काय तसा रिकामच आहे खरं, काय हजेरी किती देता कोणी विचारत नाही. फलाची अपेक्षा प्रत्येकाला आहे, किती हजेरी देता, बाहेर 100, 150, 200, 300 चालू आहे. तुमचं काम कोणतं सांगा, मग पगार किती देणार, एवढ्या देणार नाही, एवढं मला पगार देत असाल तर तुमच्या कामाला मी येणार.
ही झाले काय एक फलाची अपेक्षा कोणची म्हणजे परमप्रयोजन काय अशा प्रकारे तो कोणीही बोलून परमप्रयोजन अवांतर करून आता इथं आपल्याला जे नामाचे येतं नाम घोष करती माझा त्या नामाचा घोष करता का काय काय बघायचं आपल्याला साध्या अक्षर साध्य अक्षर तुम्हाला त्याच्यापासून काय मिळणार आहे तर त्यानंतर मुखी नाम हाती मोक्ष हा प्रत्यक्ष सांगतात नाम घेतल्यावर प्रत्यक्ष तुम्हाला मोक्ष हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना काय देणे मुक्ती चारही साधेल्या आपले ज्ञानेश्वर म्हणतात हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानं परत जन्म मला त्यातले नाही साध्य प्राप्त पूर्ण असते आपल्याला देव हे साध्य आकांक्षा साधन आकांक्षा आहे त्याला साधनं काय काय लागतात हा का गीता भागवत पुराण हे आहे तुमच्या माध्यमाने परिमित आवश्यक आहे पण त्याचं फळ काय त्याला त्यासाठी काय काय करायला लागतं असे 3 प्रकारचे प्रकारे दुसरं शास्त्रामध्ये शिकणारे परमप्रयोजन काय देवाची प्राप्ती होईल आणि अवांतर प्रयोजन काय याला चिंतन करायचं अवांतर प्रयोजन म्हणजे काय निश्चित नाम घेण्याला काय होतं देव भेटतोय मोक्षाला मिळतोय अवांतर प्रयोजन त्याचं काय विष्णू पुराणामध्ये अशी कथा आलेली आहे अवांतर प्रयोजनला कमीत कमी 9 फायदे नामाचं एवढं महत्व आहे नामाचा महिमा देवाला सुद्धा कळला नाही तुझ्या पायाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा तू बऱ्याच म्हणता तुम्ही काय मी नाम एवढं मोठं आहे पायाचा महिमा सुद्धा एवढा मोठा आहे नाम म्हणजे सांगताना सुद्धा तुमचं अवांतर त्याला काय काय मिळतंय पहिलं प्रयोजन काय झालं निश्चित आपल्याला मोक्ष मिळणार नाम घेतल्यावर कारण खूप नाम घेता वाया गेला म्हणजे आता आपण कसं करतो ते बघायचं ज्याच्या अंतर्मुखी होते आहे माझ्याकडे बघितल्यानंतर लोकांना किती वाटते माझ्या गोष्टीत किती बदल झाला आहे मी करतोय काय मी सत्य बोलतोय काय कोणाला वाईट चिंतो काय अनेक कारणं त्याच्या पाठीमागे हे तरीसुद्धा परमप्रयोजन मला देव प्राप्त होणार मला मोक्ष मिळणार अवांतर प्रयोजन सत्य निघून जाते कोणतं बघा पहिल्यांदा नाम घेतल्यावर निश्चितच पाप जोडून जाते पहिलं दुसरं पुण्याची प्राप्ती होती तिसरं नाम घेणारा माणूस वैराग्यशील चौथं नाम घेणारा माणूस त्याच्या काय होतं सद्गुरू त्याला भेटतात नाम घेणाऱ्या माणसाला सद्गुरू भेटून सुद्धा त्याचं सद्गुरूच्या त्यांचा उपदेश होतो तत्त्वज्ञान काय आहे ते त्याला जाणता येतं तत्त्वज्ञान घ्यायचं मी कोण आहे याचं त्यांना काय होते माहिती मिळते मी कोण याचं सतत चिंतन केल्यानंतर ज्यावेळी त्याला असं चिंतन केल्यानंतर प्रत्यक्ष देवात आणि माझ्या फरक नाही म्हणजे नाम आणि नामेचा अभेद संबंध करून जीवनमुक्त जो अंश आहे आपल्याला बीजला जाळून केली नाही ते ज्ञान प्राप्त करणारे ते ज्ञान नाम तुकोबारायांचं आवड आहे नाम घेता काय होणार नाही नको ते तुम्हाला भेटेल नाव घेता देवसुद्धा भेटेल नाव घेता वैराग्यसुद्धा येईल नाव घेता सुद्धा तुम्हाला पाहिजे वस्तू प्राप्त होईल असं 7 ते 8 चढाचं अभंग आहे असे मग त्या अभंगाला घेऊन हा पण कसं करायचे विश्लेषण अशा प्रकारे नाम घेतल्यात एवढा फायदा आहे काय काय होते आपलं पाप जेवढं असं तेवढं ज्ञानेश होते दुसरं नाम आणि पुण्याची प्राप्ती पुण्य झाल्यानंतर काय म्हणताना सुख आपोआप येते आणि सुखाची प्राप्ती झालेली निश्चितच त्याला काय वाटत मी कोण याचा खरावा विचार म्हणे ज्ञानेश्वरी त्याला प्राप्ती आता म्हणे कधी मला देव कधी भेटले त्याला मोक्ष म्हणतात ज्ञानशास्त्रामध्ये सुद्धा अर्थाने मोक्षाने ज्ञानी अर्थाने याचा आपण इथं विचार केला नाही मोक्षाचं जे तिथं वचन केलं तर पुढे केला जातं मला कधी देव भेटेल काही देव मला कधी देव भेटेल अशी त्याला विवेचना तसं वैराग्य पण केलं जातं वैराग्य झालं तर गुरुची प्राप्ती तर गुरुला दाखवणाऱ्या शिवाय कोण नामच आहे अशा प्रकारे एवढाचा नावांतर असू सुद्धा शेवटी त्याचे काय होते आज मी आणि ते वेगळा नाही आणि जन्म मनाचा खरा चुकणार हेच नाही ह्या स्थितीला तो पुसतो तर त्याचं उदाहरण आहे विष्णू पुराणामध्ये कथा दिली रामकृष्ण विष्णू पुराणाला अशी कथा आलेली आहे एखादा माणूस आम्ही कधी यायला हवी आज सुद्धा आपण आज 3रा दिवस आहे आज 3रा दिवस आहे लोकांनी अनेक लोकांनी गावात चर्चा केली अरे गावात अधिक महिन्याचा महिना चालू आहे आणि तू येत नाहीस
नाही याचा विचार करायला होता. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी ज्यावेळी तो माणूस भेटला, अरे येतो मला कुठं आला नाही. कोण म्हणतोय? जो जातोय तो म्हणतोय ना, हो येणार का? आज संध्याकाळी मी बरोबर मी हरिपाटला तिथे येणार आहे असं कोण म्हणाला? तो माणूस. आणि त्याला चिंतन चाललं त्याच चाललं. विष्णुपुरातले कथा आहे काय, नुसतं नाम घेणार मी येणार आहे, वाटत घ्यायचं नाम सांगा. अशा प्रकारे त्याच्या मनाची हुरहुर सकाळी 10 वाजता चालू झाली. त्यावेळी त्याची हुरहुर संध्याकाळी 5-5:30 आपला हरिपाठ आहे, मी हरिपाठला निश्चित येते असं त्याने मला हरिपाठला घ्यायचं आहे, मी आज देवाची दर्शन घ्यायला. असं ज्यावेळी तो चिंतन करतो विष्णुपुरामध्ये आहे, त्यावेळी त्याच्या शरीराला असणारं पाप थर 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 कापत असतं. का? बाबा हे माझं घर, आता हे घर चांगलं होतं पाप पुण्याचं, पाहिजे की आम्हाला इथं राहायला होतं, काम लोक सगळं आमचे माझ्या शरीरात होतं, आपण पाहिजे सगळं लोळत होतो, हे पाहिजे त्याला, ते पाहिजे, मारायचं, ते असलं खायचं, तसलं खायचं, अशी इच्छा होती की जे घर घेऊन बसलं होतं त्याला थरथर कापला. कारण हे घर सोडायला लागतं. उदाहरणार्थ मी त्याच्यात बी आपण आज भाडे करू आमच्याकडे घरात असल्यानंतर, अरे बाबा तुला हे तारखेपासून काम नाही, मी दुसरं भाडे करून माझ्याकडे स्वतःचं दुकान राहणार, तो आज माझी जागा तू रिकामी कर असं आपण 20 तारखेला जर सांगितलं तर तू काय करतोय? बाबा 1 तारखेला मला त्याचा घर कुणाचं गावतो, कसं होतं काय की, तर कोण कसं भेटतं काय की, साप असते काय काय की, शेजारी बिजारी चांगली भेटते काय काय की, पाणी पेटा असते काय ते, जवळपास पाणी आहे काय, बाजारपेठ आहे काय, तिथं जे भाडूचं आहे मला सगळं मिळतं इथं. कोण म्हणतोय? जागा सोडून जाणारा कवा त्याला 20 तारखेला सांगायला नाही. कोण घरमालक काय म्हणतोय? अरे बाबा तुला हे घर सोडून जावे, मी 1 तारखेला काय ना दुसरं भाडं मी स्वतः दुकान घालणार, तेव्हा तुझं 10 दिवस तुला हे दिलेलं आहे, तुझी तू जोडणी कर. असं ज्यावेळी तुला चिंतन सांगतोय कोणाला, त्या भाडी करू ना. तसं ह्यात असणारे कोण काम क्रोध लोभ मत्सरात काय बघतोस? धरतीला असं जे वाईट वृत्ती जी आहे ती सुद्धा आज थरथर कापायला लागली. नामाला मी येणार, अजून तो याची सुरुवात नाही. काय म्हणतो बघितलं का, नामाचं महत्त्व सांगायला लागतो. अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही 10ला निर्णय घेतला मी संध्याकाळी 5:30ला जाणार आहे, त्या 5:30च्या 10 ते 5च्या काळात शरीरात काय काय होते बघा, असणारे पाप थरथर कापायला आल्या. आता हे घर आम्हाला सोडायला लागणार. सांगायच्या मनात आले नुसतं मी हरिपाठला जाणार. कोण म्हणतोय? तो दुसरा सांगितला तू मनाला विचार करा, आणि त्याच्या मनात काय चाललंय, आमचं घर भरले वाईट गेलो, कामान क्रोधाने सगळं भरलेलं आहे, आणि ते आता म्हणा हे असलं घर आम्हाला परत मिळणार नाही. अशावर ते चिंतन करायला, ते चिंतनात त्याचं पाप सूर कापा लागले. आणि आता तुझं घर मिळायचं, कसं कसं मिळायचं, कसं जायचं, हे त्याच्यात असणारे पाप विचार करतात. दुसरा विचार कोण करायला नाही बघा, काय चित्रगुप्त विचार करायला आलाय. अरे बाबा हे घर सोडून जाणार म्हणजे याचा अर्थ ह्या घरात कोण येणार? हरिनाम येणार. मग हरिनाम इथं आल्यानंतर आम्हाला काय करायला, त्याचं पाप जेवढं असेल हे आधी पुसून काढायला पाहिजे. घासणी घेतोय, पेन्सिली घेतोय, आणि काय करतोय ते स्वच्छ करून टोकदार करून घेतोय. विष्णुपराची गोष्ट आहे काय, नुसता येणार म्हणणं तर मी नामाचं महत्त्व तुम्हाला सांगतो. इथे नाम घोष बरवा करती माझं हे चिंतन करा. असं ज्यावेळी त्याला चिंतन वाटलं, चित्रगुप्त विचारायला यमदेव विचार करायला तर अरे बाबा असं असं तुझ्याकडे येणार ते त्याचं बघ, त्याचा 7-12 मागचा काय काय येतो, आणि काय काय होतं त्याच्या, तू इकडे यायचं म्हणतोय, नामस्वर साधना करायची म्हणतोय, देवाचं नाव घ्यायचं म्हणतोय. असं जर तू म्हणत असेल ते आधी तयार करून ठेव. तो थोडंसं टोकदार बघून तिचं मागचं पाप आता तो पुसून काढायला का येणार आहे 5:30 वाजता. तसा जो भाडेकरू आणतोय पुन्हा कुणाचं घर बघू गाड्या तयार, तुला तशी चिंता लागती, तसं त्याला कोणाला चिंता लागली, आता तू येणार म्हणून चित्रगुप्ताला चिंता लागली. अशा प्रकारे चित्रगुप्ताला चिंता आल्यानंतर यमदूत तिथं आल्या आणि बघ काय काय असेल ते पुसून काढ, काय काय इथे येणार आहे. तिसरी गोष्ट, ब्रह्मदेवाला सत्य लोकात काळजी पडली, हा माणूस तिथं आल्यानंतर इथं ज्यावेळी येईल माझ्याकडे, कारण आता तू नामसाधना केल्यानंतर कुणीकडे येणार, त्याचा वैकुंठाकडे जाणार, त्याला ब्रह्मदेवांना माझ्या सत्य लोकात मी जायला लागणार त्याला. तेव्हा तिचे आल्यानंतर पूजा व्यवस्थित झाली पाहिजे, पूजन झालं पाहिजे, त्याचं त्याचा 5,000 स्वागत झालं पाहिजे. मी कोणत्या पदावर आहे, कारण माझ्यापेक्षा तो पुढे जाणार आहे, मी त्याचं स्वागत केले का नाही
हे कोण मला माझा बाबा विचारणार. जगाचा नारळ ब्रह्मांड जयापासून सकळ मग ही मंडळी ही झाले. तू हा पंढरीचा राणा, तू माझ्याकडे विचारे काय त्याची व्यवस्था केलीस का नाही. ही काळजी कोण करायला ब्रह्मदेव. आणि असं झाल्यानंतर मग पुढे तो ज्या व्यक्तीला जाणार त्याला काय मिळेल, देव प्रत्यक्ष देणार आहे. असं एवढं नाम घ्यायचं असलं तर एवढं जर फळ असेल मग आपण गावात नामोत्सव चालू केला, नाम गौरव चालू केला, काय आपल्याला प्राप्ती होते. आता त्यासाठी तुम्ही कसे राहतात, काय करताय, फक्त घेता आल्यानंतर नामस्मरण करता काय, काय हरिपाठा कुठं घरात नामस्मरण होते काय, ह्या वर्षांना 3 वर्षांनी होते काय, दररोज तुमच्याकडे काय घडतं हे तर हा सततम काय सांगितले, सततम कीर्तन तोमा. मी सतत असा महात्मा जो कोण असेल, कोणाला सांगायला कोण, अर्जुनाला कुठं सांगायला आल्या. आणि विश्लेषण कोण करतात, जगाचे माऊली ज्ञान सगळ्यांची आई असणारी माऊली आम्हाला तुम्हाला सुनून त्यातून जागा करायला. तू कोणत्या मोहात अडकला, संसार हाच माझा खरा, हे पाहुणे वैभव पण हेच माझं खरं. मी ज्याच्यापासून विद्या शिकलो त्याला कसं मारू, ज्याने मला धरून शिकला त्याला कसं मारू. आमचे पिता महर्षी आमचा वंश वाढायचा असतात, ते ब्रह्मेच म्हणजे ब्रह्मनिष्ठ राहिले. तर हा संसार त्यांनी चालवला. अशा ठिकाणी मी त्यांना मारू काय, हा जे त्याला मोह झाला तो मोह काढण्यासाठी कुरुक्षेत्रावर हा त्यांना सांगणे. किती वेळात आमचं आयुष्य गेलं, किती आयुष्य जाते काय सांगता येत नाही. अजून सुद्धा काय कोणी कळत नाही. असं न होण्याचं कारण का, आमचं सततम कीर्तन तुम्हा नाही. सतत कीर्तन करणाऱ्याचं, सतत नामस्मरण करण्याचं आपण फायदे सांगितले. काय होते, त्याला निश्चित पाप नसे होते, शुद्ध अंतकरण होते. आणि त्या शुद्ध अंतकरण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे कधी कधीतरी काय वदे अच्युत अहर्निशी, म्हणजे कधी कवा तरी आहे ते सांगितले, सदा नामघोष करू हरिकथा तेने होय चित्ता. कवा समाधान काय मागू वाटलं, कवा तरी इथं मी हरिपटला येतो तर त्याला समाधान वाटते. आणि सतत नामस्मरण करणारा माणूस, वैराग्य नाही त्याच्याकडं, वाईट काय नाहीच. सुख इंद्रिय दुःख ते दुःखाती सुखातीत असतो, तो गुणातीत असतो. कोणी मारी कोणी वंती आम्हा तेही नाही हेही नाही अशी पुण्यास्थिती होती. सततम कीर्तन महात्म्याची लक्षण करतात, महात्म्याचं वर्णन सांगतात. आणि अशा ठिकाणी जो नामघोष करतात आणि त्याच्या ठिकाणी माझ्यापासून जडी स्थळी काष्टी पाशानी. आणि आम्हाला ते आता समजत मला, आम्हाला कोण दिसते, आले महाराज आले तर ते म्हणत नाही, अरे देव अनेक म्हणतात, जय जय म्हणतात त्याला. कुणी पुत्र दिसले जय जय नमस्कार हो मी देव आहे सा, अशी त्यांची बुद्धी झाली. असा महात्माचं इथं वर्णन. तरी तयापाशी अशा देव कुठं राहतो, मग देव कुठं असतोय. अशा प्रकारे नामघोष जर तुमचा चालू असेल, तयापाशी पांडवा मी हरपला, मी मला वाटतं हरपला, कधी देव दिसत नाही, तर ते इकडे जा आणि बघ तुला मी दिसू देते, तरी अशी तुझी वृत्ती झाल्यानंतर ते तर जे तर नाम घोषी परवा करती माझा गर्वा, म्हणजे आनंद पूर्व पूर्ण समाधाना, त्याच्याशिवाय मला दुसरं कोण नाही, एवढा आनंद घेणारे असे. उदाहरणार्थ आम्ही उदाहरण सांगूया. हा गुरुजी झोपडीला पाठीला कसा झाला, सतत त्याची कीर्तन होतं. इवन आता विरोध भक्तीमध्ये जर आपण गेलो तर वाल्मिक ऋषीकडे आपण गेला असता, ऋषी त्याचं पूर्वपुण्य होतं म्हणून काय आज नारदमूर्ती त्याला भेटतात. आणि नारद ही देवाचीच लीला आहे, कारण का ब्राह्मण कुळातून नको तो करायला आला, स्वतःचा ब्रह्मनिष्ठ कुळ विसरला आहे. आणि अशा प्रकारे असणारा वाल्मिक अरे बाबा त्याला काहीतरी उद्देश मागचं, तुम्ही त्याचं चांगलं आहे असं भगवान नारायण त्याला पाठवून दिले कुणाला, नारद मुनीला. आणि मनात आल्यानंतर ब्रह्म किती 7 राशी पडल्या होत्या नुसता ब्राह्मण मारला. एक ब्राह्मण मारला तर अनेक कोटी जन्म जर तुम्ही परमात्म्याकडे निघत नाही, त्याचं 7 रांजण भरून बसले असेल. ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण मारले तिथे, किती पाप झाला असेल. आणि असा असून होता दर्शन नारद मुनी झालं. नारद मुनी आल्यानंतर अहो श्री नारायण नारायण म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे ते द्या माझ्याकडे. म्हणजे काय माझ्याकडे असणार बाबा, हा विना आणि चिकळ्या आणि मुखात नाम माझ्याकडे काय नाही. काय सांगता करता काय तावी पुरातून उचलली नाही बाबा, माझ्याकडे काय काय माझ्यावर हा विना पैसा तुला घे, हे टाळ घे आणि माझ्यावर दुसरं काय नाही. अशी कृपादृष्टी करायला खरंच मारणार हे ती त्यांना माहीत होतं.
कारण का ते एवढं स्थिरपणे होते, जरी मारलं तर आनंदच आणि जगविले तरी बी आनंद आहे. त्या स्थितीप्रज्ञान कोण होते? जयापाशी पांडवास नित्य काय काय त्यांचं नामस्मरण नारायण नारायण असल्यामुळे त्यांची वृत्ती ढळली नाही. मारणार मार बाबा अशा प्रकारे फक्त तिने कृपादृष्टीने त्याच्यावर बघितल्यानंतर अरे बाबा तो त्याचं नुसतं बघितलं नारदाने कुणाकडं त्या वाल्मिकाकडं नुसतं कृपादृष्टीने बघितलं तर त्याचं ते हातातलं धनुष्य खाली कुराड खाली करतो. हा काय मुंगडी उचलतो तो उचलला त्याला का काय मुंगड असं काय झालं हा विचार करावा. अरे बाबा वाल्मिका आहे ते तू सगळं करतोस कुणासाठी करतो आणि काय होते तुला यातून तुझं पाप करतो काय पुण्य करतो तुला काय समजते काय नाही. हा नवी गरुडे भरून तू काम करतो वाट चढू म्हणून तुझं नको ते कामं करतो मारा झोडा याशिवाय तुझ्याकडे तुझ्या होणार नाही आणि असं कुणासाठी करतोस तू. त्याला नुसतं बोलण्याने वृत्तीने गेली त्याच्यात घराला निश्चित काहीतरी विशेष काही होतं. तू घरातून जाऊन नाही वाटल्या मी इथनं जाईत नाही बांधून सुद्धा का म्हणजे संतत्व जे असते गुरु जे असतात शिष्याच्या तळमळ्यासाठी देवसुद्धा आपल्या भक्ताची तळमळ असतात. पतिव्रता स्त्रीसुद्धा आपल्या मालकाला काय लागणार हे ओळखण्यासाठी त्याचं पातिव्रत्य असते. अशा प्रकारे कुठलेही गुरु नारद मुनी तर स्वीकार ज्ञानी होते आणि सतत नामस्मरण करण्यास स्थितप्रज्ञ होते. ह्या महात्मामध्ये त्यांचं नाव आहे. असे असणारे त्यांनी नुसती कृपा असते आणि बाळा तुला जर असं वाटत असेल तू घरात जाऊन ये मी करतो ते योग्य काय अयोग्य बायकोला विचारून ये आईबाबांना विचारून ये आणि ह्या पापात ते वाटेकरी आहे काही करतोस तू पाप आहे असं तू फक्त विचार करू ये. मी जाईत नाहीत ना शंका वाटत मला बांधून खरंच बांधून घातला पाहिजे का हातचं गिराक आलंय म्हणजे ना एक आणि माझा काही खडा त्या रांगणात पडेल बिन घेत्याला असं म्हणून तिनं विचार केला आणि घरात जाऊन मला अगं मी एवढे पाप करते असं मला दिसणार आहे आणि काय करू मी त्याच्यात सहभागी आहे का काय. आपले राऊत महाराज मला म्हणतात सहज एक काही ती होती आणि थांबा 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 आमचं पाप तुमच्या म्हणजे तुमच्यात अनुकूलता आहे का नाही ते तुम्हाला सांगतो. घरात गेली पेटून जरा बोट कापल्यासाठी केलं आई 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 काय निश्चित आला काय काय झालं अहो मला चाकू जरा कापला तुमच्याकडे पळत येताना पाणी येतात. अरे अरे थांबा 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 म्हणू नका ही कळ जी आली आहे त्यात तुम्ही जरा घ्या ती मला कशी घेता येईल. मग तुम्ही सांगता हे पाप करतो काय पुण्य करते अहो तुमचं पालक म्हणून आम्हाला पोषणाचा अधिकार आहे तुमचा. ते पाप करता काय पुण्य करता हे आम्हाला माहीत नाही ते तुमचं तुम्ही भोगा. जशी मी कळ माझी मी भोगायला आलो आहे तसं तुमची तुम्ही ती कळ भोगा. आणि हे असलं काय सांगितलं कसं नाही पुण्य आणि पापाचं का घर कसं बरबादलं होतं नाही पाप कशाला पुण्य काय असत्य काय योग्य काय सार काय असार काय चांगलं कोणचं वाईट कुठे ती घरात होतच हो. आणि ज्यावेळी त्याचा पंचायत करून जवळ नारायण परत आला नाही त्यावेळी साष्टांग लोकांनी म्हटलं नाही देवा माझं काहीतरी उद्धार व्हायचं तुम्ही फार माझं पाप केलं असा अनन्य शरण झालं पाहिजे तेव्हा ती स्थिती प्राप्त होती. आणि कुणाकडे योग्य गुरुगुडे त्यांनी विषय मागितला आणि त्यांनी सांगितलं बाबा म्हणतो तुला काय काय म्हणता येतं एकच अक्षर घे मग राम 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 प्रयत्न करायला राम राम म्हणायचं. अनंत जन्माचं पाप मागचं पुण्य पाप पुण्य असलं तर काय तर राम निर्णय काय मग त्याच्यात पुण्य त्याच्याकडे होतंच कुठं मारा झोडा नाही माझी जीभ वळण हो माझं कोण वळण हो असं कोण म्हणाला आहे वाल्मिक. मग काय येईल तुला मारा मारा मला श्रेष्ठ वाटते तुम्ही म्हणतो बाबा ते तरी म्हण त्याची गुरुची कृपा आहे बाबा आणि ते तरी म्हण त्या 3 अक्षर घेतल्यावर 2-3 राम त्यातनं बाहेर आणि हे एवढंच काम कर हे राम रामा रामा म्हणे मारा मारा म्हणे हिचं जाता थांब जाऊन कसं होतं मी त्यावेळी येईल तोपर्यंत इथून हालायचं. तरी किती त्यानं निष्ठेन काम केलं 12 वर्ष तिथं थांबला. नारायणा नारायणा असं घेऊन जाते राम राम चालू केलं. कुठली टोन त्याला म्हणजे एवढा पापी असणारा सुद्धा त्याला काय झालं 2-5 जण हातात घेतल्या त्याला पाणी कुठली हा विरवळला असणार त्याच्या अनुभव सगळं त्यांनी काय झालं विरुळ आलं एवढ्या मातीत बांधला गेला. तर चिंतन काय होतं राम मारा 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 असं 12 वर्ष केल्यानंतर ज्यावेळी नारदमुनी परत इथं आली आणि आवाज येतो त्यांना पण माहीत होतं काय झालं उद्या म्हणून बघतात तर ते
वाल्याचे वाल्मिक होऊन आणि त्यांनी सांगितलं, अरे बाबा तू फार मोठे पुण्य केलेस आणि काय दिला तर तू म्हणशील त्याप्रमाणे रामाला वगैरे गेलं, तू रामायण द्यायला उद्याला वाल्मिक पैशाची केली वरतून नवीन नामा हे कशाची महत्व आहे. नाम घोष बरवा तेवढे नामन आता माप साध नाही. हे जे आहेत तर फार यज्ञ आहेत पाहिजे ते करता येईल. आता आपल्या ह्याच्यातसुद्धा आता अधिक महिन्याचं महात्मा म्हणजे अनेक ऋषींनी सांगितलं करा हे नाही केलं. आता हे आपली गंगा येते यमुना येते सर्व साध्या नद्या जातात कुठे शेवटी त्या समुद्राला पोचून त्यांचा उद्देश असतो. माझ्या आईला बाबाला मला भेटायचं आहे असं तसं त्यांचा उद्देश आहे. अनेक मार्ग आहेत. योग्य मार्ग कोणता तुम्ही सतत माता हे महात्म्याचं वर्णन करताना त्यांना दुसरं काही माहिती नाही. जीव आत्मयाची नाही त्याचं उभे आहे कसे आहे बघा ते तया नाम सुख त्याच्या पाठीमागे किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे ते जे एक जे होय त्या नाम सुख. म्हणजे आमची कुणाशी भेट झाली आपल्यावर आपण आहे हा पुढे आपल्याला चिंतन करायचं नाही का. अशा प्रकारे ज्यावेळी वाल्मिक रामायण वाल्मिकान जे रामायण लिहिलं ते कधी राम जन्माच्या आधी आणि त्याच्यानंतर 10,000 वर्षानंतर रामप्रभू जन्माला आले आणि तिथून पुढे ते 10,000 वर्ष झाले. म्हणजे बोलेला वाल्मिक तैशीच केली वर्तुनी लावली आणि त्या ज्या रामायणामध्ये वाल्मिक ऋषींनी जसं लिहिलं त्याप्रमाणे कुणाला बघायची पळी आली प्रभूला. रामकृष्णाने ही दोन्ही साधली हृदय मंदिरी स्मारक राम आणि कृष्ण पूर्ण अवतार आहे. राम पूर्ण आणि पूर्णतम अवतार कोणता तरी कृष्ण आहे असं भगवान कृष्णाचा आपण ऐकायला आवडेल. अशा प्रकारे त्याचं म्हणजे कशाला एवढं पुण्य झालं. आपण मगाशी नामाचं नुसतं नाव घ्यायचं म्हणलं त्याचं त्याला त्याची वृत्ती झाली आणि नाम घेण्याला किती प्राप्त आहे अवांतर पुढे जेव्हाबद्दल आपण चिंतन केलं. आता अशा प्रकारे चिंतन आम्ही कुणाचं उदाहरण देतो का निश्चित अजयमेळाचं घ्या. अजयमेळा ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण होता घराची बायको टाकली म्हणजे एवढे ब्रह्मनिष्ठ असून ब्रह्माच्या म्हणजे ब्राह्मणाच्या घरात जन्माला गेला 100 वर्षे सिटीत परत काम करायला लागते तेव्हा ब्राह्मणाच्या घरात जन्माला येते. अशा प्रकारे ब्राह्मणाच्या घरात जन्माला सुद्धा नको ते म्हणजे तू करू शकायला स्वतःही बायकापूर्व घरात राहील आणि येशेच्या घरी राहिला. हा मुलं 82 वर्षे आयुष्य लागला आणि शेवटी 82 वर्षे शेवटला त्याला मुंगला आणि 12व्या दिवशी काय झालं साधू संत त्या घरी जात असताना पाऊस आला आणि तो त्या घरात तो कोणतं काम करत होता चोरा उठायचा वाटून होता मारायचं कोणाला ते घरात जाण्याचं पुरुषोत्पादन करायचं घरात लागल ती वस्तू यायची एक प्रकारे त्याच घरात त्यांच्या घरात पावसामुळे एक साधू संतांचा मराठी त्याने विचारलं आम्हाला इकडे राहायला कुठं मिळेल. तेव्हा अजय बायकोचं तिने घर आल्या कारण का काही कृष्ण लोक असतात एकटी बसणारी कारण का जिथं घडणार नाही तिथलं घर दाखवलं त्यांनी. अहो ते घर आहे मला गावात येतं तुमची व्यवस्था नाही. अजय महिन्याचंच त्यांनी घर दाखवलं. गेल्यानंतर ती बाई सात्विक होती कोण अजय महिन्याची या काय पाहिजे हो बाहेर पाऊस आहे अंदाज झाला आमची जरा राहायची सुरू करायला. त्यांनी लागलीच काही विषय म्हणजे कोण होती ती एकमेकाची विशेष होती आणि अशा प्रकारे तिने सुद्धा सात्विक भाव निर्माण झाला का वारकरी यांचं वारं त्यांच्या घरात गेल्यामुळे सात्विक भाव तयार झाला आणि तिने उंजरीला बनले आणि म्हणाले रात्र काढली आणि सकाळी ती निघून आली. महाराज आमचे ते म्हणजे कोण अजय मिळाले बाहेर गेलेले आणि आज बाळाचं 12वं टाकायचा विचार आहे नाव काय घ्यावं असं तुम्ही अजय मिळाच्या बायकोन किंवा 10वा पोरगा कोण आता झालेला तुझं नाव ठेवायचं होतं आणि तिने विचारलं काय ठेवणार काय तुमची इच्छा आहे आम्ही आहेत मुलं 9 पासून त्याची ठेवलं तर ह्याचं काय नाव ठेवावं असं वाटतं तुम्हाला आम्ही कृपा करून त्याचं नाव म्हणूनच करून तुम्ही जरा थोडी 4 घास खाऊन जावं असं माझी इच्छा आहे. आणि तिने सांगितलं कशाला आता का ते बहुत भक्तच होते कोणाचं नावं सांगतील धर्मेंद्र अमिताभ बच्चन असल्याची नावं सांगतील नारायणाचं नाव ठेवा म्हणाले. अशा प्रकारे कार्यक्रम झाला. नारायणचं नाव पाळणा झाला आणि नारायण नाव तिथे ठेवले. अशा प्रकारे बरेच दिवस गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी आले अजय आले अगं बारसं झालं हे मला काय माहीत नाही आणि माझं किती दिवस झालं हे बी माझ्या कानाने कारण का ती माणसं भ्रमिष्ट असतात योग्य काय अयोग्य काय कळतच नाही. अशा प्रकारे तो तिसऱ्या दिवशी आल्यानंतर बाळाचं काय नाव ठेवलं दुसरं नारायण म्हणून ठेवलं. महात्मा आणखी 4-5 जण
त्यांनी जेवण घातलं आणि त्याशीच मला काटून दाराचं नाव तेवढं ठेवायचं. अशा प्रकारे नारायण नावाचं मग कौतुकान शेवटचं शेंडा फळ. कुणाला वाटत नाही बाळ माझ्याजवळ असं केलं नाव केलं, माझ्याकडे बघावं, माझ्याकडे यावं, मी हात केलं तर माझ्यावरती यावं, अशा त्याचं कौतुक वाटायला. नारायण नारायण 4-5 वर्ष गेली, 5 वर्ष गेले, त्याला अंतकाळ आला होतो. आणि शेवटी मरता मरता नारायण हा ही की रे बाळा कुठं आला नाहीस असं आपल्या पोट्याला म्हणून त्याला हाडी मारली. कुणी त्या आज्या मिळाल्या. आणि अशावर त्याचा अंतकाळ झालेला आहे. आणि ज्यावेळी अंतकाळ झाला त्यावेळी यमदूत पण आले, त्यावेळी विष्णुदूत पण तिथं आलेले. फक्त कधी शेवटच्या वेळी एकदा त्यांनी नारायणा कोणाला उद्देश म्हणलं होतं ते आपल्या लेकाला काय म्हणजे नामघोष ज्या सतत करतात त्यांचं वेगळं, खरी एकदा नाव आलेलं आहे काय करतो. अशा प्रकारे ज्यावेळी तो नारायण म्हणल्यानंतर जीव सोडला त्यांनी आणि लागली यमदूत आले, देवदूत आले, कारण नारायण नाव आले. अरे त्यांच्या भांडण्यात आलं, अरे बाबा काय काय केलं तुम्हाला माहीत नाही. यमदूत त्यांना म्हणतात. असून ते आम्हाला काय माहिती, त्यांनी शेवटी नारायणाचं आमच्या प्रभूचं नाव घेतलं. अरे तुझ्या प्रभूचं कुठलं, त्या नारायणाचं नाव घेतलं, त्याच्या पोरग्याचं नाव घेतलं. ते पोरग्याचं नाव नारायण कुठनं आलं. त्यांचा वाद झाला. शेवटी त्यांनी यमदूत म्हणाले बाबा तुझ्या देवाचं आहे. आणि त्यांनी अशा प्रकारचं नारायण नाव उद्धार झाला. म्हणजे किती पाप केले असतात त्याचा उद्धार झाला. अजा मेळा पाप नाशी नामे नेला वैकुंठास. असे इथं सुद्धा आपल्याला माऊली करणे. परी तयापाशी पांडवा मी हरपला दिवसा निश्चित माझं हे प्रयोग असना वैर्यात असना. आता आमचे वारकरी सहजना देखील वैर्यात्व. आता कोण सुद्धा कोणाची भक्ती करत होता, कुणाला मानत होता तरी आपल्या देवीलाच म्हणत होता. आणि अशा प्रकारे त्यामुळे वैरत्व कुणाचं होतं, कंसाचं होतं. कंसाने कृष्णाला आणि तू कवा येतोय काय की तू मारतो काय काय की असं त्याला ध्यास लागला. आणि शेवटी ज्यावेळी युद्धाच्या प्रसंगात त्याला तिला कृष्णमय सुरक्षा कशामुळं भेदबुद्धीसुद्धा वैर्याने सुद्धा घेत असता जर प्राप्त होईल. माऊलींची एक ओळी आहे, जरी तरी दुर्गाचारी असं काहीतरी ओळी आहे. आधी जरी दुराचारी उत्तमची अवधारी. जो का मला वाचता वाचता तू वाचला काही शेवटी ज्यावेळी या शेवटची वैरत्व ज्यावेळी त्याला प्राप्त झालं आणि सगळे त्याला कृष्ण दिसायला. आणि ज्यावेळेला मारू कुणाला म्हणाला, अरे माझे सैनिक कृष्ण कसे येऊन आल्या. एवढी वैरत्व भक्ती जर त्याला प्राप्त झाली मग सामान्य भक्त ब्राह्मण आता नित्य आता पूजासुद्धा आपली आता पाऊससुद्धा कुणावर पडायला. ह्या अर्जुनाच्या विषयी आम्हाला कधी ह्या काय भगवद्गीता समाजली. अर्जुनाचा मोह कसा झाला हे सांगायची पाळी त्यासाठी त्या भक्तीला बसल्यावर ते तुम्हाला कधी त्या महात्म्याचं वर्णन सांगणार. आता हा जो पाऊस पडतो कुणाच्यामुळं त्या चतुर्पक्षाला तहान लागते, तो बाकीचं पाणी पित नाही. तसंच ह्या जीवांसुद्धा त्या कृष्णाशिवाय त्या भगवंताला मला सोडूनाला कोण नाही. सोडूना बंधू पाठीची बहीण शेतीची कामीनं भली भली नको नको म्हणा गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ऱ्हासावला काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा कामने तुला सोडविना कोणी एका चक्र ह्या चक्रपाणीची तुम्हाला ओळख झाली पाहिजे. तर काही तरी तर मी महात्म्याचे वर्णन सांगितलं खरं तर सुद्धा एकदा त्यांनी नाव घेतलं, अनेक वेळा नाव घेतलं. तसं नाम घेता वाया गेला काय कधीच होणार नाही. म्हणून नामान काय करता येते. आता स्थिती बदली आहे. आता माऊलीसुद्धा म्हणते बरं बाबा मी खाली बसला तरी या, मग बाकी तुमच्या शेतात काम करा. त्यांनी बाळाला आपण शेताकडे नेताना बघा, अरे बाळ 2 पाता तू टोकन आणि मग तू घराडी. त्याच्यावर 2च पाता आपण टोकून घेतो काय. आई 11 वाजले गे 2 पाता 3 पाता आल्या 5 पाता आल्या 10 पाता आल्या. तू काय जायचं मागे ना बरं तू झाडापाशी जा जरा घेऊ जा पाणी पी आणि 2 टोकून जावे की लवकर. तू आल्यामुळे माझा काम हरकत झालं. आज 2 तास 3 पाता म्हणून 2 तास आहे ना. दुसऱ्या वर्षी मी त्याला नेला, आई तू 2 पाता म्हणतीस आणि मला दुपारपर्यंत थांबायची पाहिजे. आज नाही लवकरच यायचं. दुसऱ्या दिवशी 3 तास त्याच्याकडे काम करू. जसं आपण लोणचं लावतो सोल्युशन लावतो तसं ह्या भक्ताला सुद्धा मला असो आणि नसो. अरे बरं एकदा तरी बरं एकतरी बाबा पंढरश्री आल्या न संसारा उठावे गे करा शरणा उद्धारा पांडुरंगा सर्व सुखा. आणि एक वेळा ते पंढरपूरला जाते क्रमांक साहेब राबण्याचं
तर तू जावी एक वेळा पंढरपूर, एकदा तरी जावा पंढरपूरला. एकदा तिथं गेल्यानंतर निश्चित माशी कुठं बसली, सगळ्या घाणीवर बसती. खरं कुठं बसत नाही, त्या तिथं अग्नी जिथं मी मरणार तिथं जायत नाही. पण आता जीवाला सुद्धा वाटते जाईल की काय कुणाचं उदाहरण झालं आहे, कोण कुणाला त्याच्यात म्हणलं, कोण त्याच्यात सरपंच झाला आहे. आता सुद्धा लय शिकून कुठं आम्हाला नोकरी करायचं, कोण मोदी व्हायचा आहे, अशी लोक नको ते बोलतात. आणि वार करून कुठं कुणाला देवा तू ह्याचा असं सुद्धा म्हणतात. आमच्यात सुद्धा लोक काय होत्यात, पक्ष बदलायला लागल्या. काय काय नाही ते सारखं नाही करते जो खरं काय ही आत्मभूती कधी सततम कीर्तयंतो मा झालं तर. आणि ज्यावेळी तुम्हाला हे सततम त्याचं ध्यास लागेल त्यावेळी झालेली उदाहरण तुम्हाला मी सांगितली. काय म्हणून असा जर ध्यास तुम्हाला आला आणि हे महात्म्याचं वर्णन सांगितलं. अजूनसुद्धा आपल्याकडं तो आणि मी जोपर्यंत आमचं जाहीर नाही. सर नामदेव महाराजांना सुद्धा सांगितलं, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. नामदेव महाराजांच्या सुद्धा बाल्या अवस्था सुद्धा असतात देव माझ्यावर बोलतो, खातो, बोलतो असं ज्यावेळी त्याला वाटलं. आणि ज्यावेळी संत मायावेळी गेले असता बरोबर प्रकारे ज्यावेळी संत मंडळीची ज्यावेळी सभा झाली, हा कच्चं कोण पक्क कोण ज्यावेळी सभा झाली, निश्चित ना सगुण स्वरूपात असणारा देव त्याच्यावर बोलतोय, खातोय, रडायला लागला की एक वेळ नामदेव महाराज रुसून निघाले पंढरपूरला. जेव्हा तुझा आणि माझं पडत नाही, देव आणायला तर गेले. एवढे सगुण भक्त कोण होते, नामदेव महाराज होते. परंतु अरे नामा अजून तू जरा म्हणावं तसा तरी पक्का नाही ते कसं काय, जरा संतपे जाईल जा, लोकांना ते तिथला अनुभव आहे असतो. तुझं सगुण भक्ती बरोबर आहे, तू फक्त माझ्या पुरताच या पंढरपुरापुरता तुम्ही देव म्हणतोस. मी चराचरा सगळी चराचर काळाधीन आहे. मी देश वस्तू काळ ह्याच्या अधीन आहे. ते अधीन माझ्या त्याच्यापेक्षा मी मोठा आहे ना. गगनाहून वाढ जे जे तुला गगन त्याच्यापेक्षा मी मोठा आहे. तुला पचिती नाही जळी स्थळी काष्टी पाशाने मी भरून उरलोय हे तुला कळत नाही. होतो तू पंढरपूरला फक्त म्हणतोस, हे तुझं चुकीचं आहे. जेव्हा मग काय करायला लागेल, खरंच पंढरपूरला तू आनंदीला जा. तिथं संतांची मांदी असली आणि तिथे तू बस बघ, तू तो योगी वाटला तर चांगलं झालं. तिथे गेल्या त्याच्या वेळेवर गोरोबा काकाने थापाट नाही घेतलं, कोण कच्चं कोण पक्क ज्यावेळी समजून आलं. कारण ज्यावेळी त्यावेळी त्याला त्या समजायला देवा मला की कच्चं म्हणून मारलं आणि मी घडत आलो तुझ्याकडे काय मला सर्वच चोख प्राप्त व्हायसाठी सगळीकडं तू देशवा असं मला काय करायचं. जा मग तू होणार म्हणला. तिथं भगवान म्हणजे ज्ञानेश्वर मावला ज्यांनी त्रास लागला ते विश्वभा खेळे तिथं राहतात आणि जा त्यांच्याकडे तेच तुला उद्देश देतील. अशा प्रकारे ते गेले, देवाच्या पायाकडे गेले. अशा प्रकारे ज्यावेळी तिथं ते गेले आणि औंढ्यानाळ गावात गेल्यानंतर अहो इथं विश्वभा खिचर नावाचे कोण भक्त आहेत का, आहेत तू त्या मंदिरात आहे बघा, ते काही तिथंच असतात ते असं मी काही लोकांनी बघतात बघतात. तर तिथे गेल्यानंतर विश्वबाखेचं त्यामुळे शेवटी देवाचंच काम होतं. ते एवढा क्षीण झालेलं होतं. बघितल्यानंतर तिने या स्वतःच्या पादुका असेल पिंडावर त्याने आपलं पाऊल ठेवल्याला गेलं. अरे बापरे, हे काय म्हणजे असं काय, कारण का देवाच्या पिंडीवर पाऊल आणि चपला सगळं. अरे कोण आहे काय किंवा मला पत्ताच तरी खोटा सांगितला नसेल असा विचार कोण करायला, नामदेव महाराज करायचा. मला तरी इथे लोकांनी कुठं आत गेल्या वेळानंतर मला तरी इथे विश्वभा महाराज इथे सांगता मी सांगतात इथे कोण आहे बरं हे. सर तुम्ही ऐकल्या की गेलं कोण बोलतं आहे विश्वभा खिचर. तर विश्वभा खिचर मला पाहिजे होते, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. ह्या जीवनाचं म्हणतात मनाने विश्वभा खिचर काय पाहिजे मला तुला. अहो काय तुमच्याकडे दुबक कोण म्हणून तुमच्याकडे आले आणि तुम्ही असं काय झोपलं आहे, काय म्हणणार तुमची स्थिती. तर काय वाटते तुम्हाला. मग पाऊल मला माझं शरीर देवतेशी मला हात आता बोलायला सुद्धा मला येईना आणि पाऊल कुठलं उचलू बाबा तू पाऊल तुला वाटते मग तिथे पिंडावर पाऊल आहे शेजारी ठेव बाबा. मला आनंद वाटतो त्याचा, तुला वाटते ते योग्य वाटेल काय असं मी मला आनंद वाटेल असं म्हणून त्यावेळी ते पाऊल उचलून खेळावर सक्कट ज्यावेळी शेजार ठेव तिथं पण पिंडी तयार झाली. तिथं जागा तिथला असं सोबत ज्यावेळी त्याला समजून आलं हे दुसरी पूर्णिमाला जे गुरुपदेश करायचं हे सगळीकडे देव बसला असं ज्यावेळी त्यांना प्राप्त झालं त्यावेळी तुम्ही अनन्य शरण त्यांच्या पाया पडले. पंढरपूरला आल्यानंतर कार्तिकवारी जवळ आली होती. कार्तिकवारीला तुम्ही घेतल्यानंतर अशा प्रकारे कार्तिकवारी आल्यानंतर कार्तिकवारी जवळ झाली पंढरपूरची. कुणीतरी शिदा आणून घरात दिल्या होत्या एकादशीच्या. 10 दिवशीचं पाणी करायला म्हणून वळंडात गेले, पोळ्या दोन घेतल्या आणि तिथं बसले. तेवढ्या स्वान म्हणून कुत्र्याच्या विषयात कोणाला देव परीक्षा बघाले गुरु करून आला.
आणि अशा वेळी ज्यावेळी गुरु चित्र म्हणून प्रत्यक्ष देवचित्र आल्यानंतर त्या कुत्र्याने त्या पोळ्या पोळी जाताना अहो देवा थांबा, तशा पोळ्या खाऊ नका हो, नाही तर पोटात दुखेल तुमच्या, रोटेल तुमच्या, ही काळजी कुणाला वाटली? नामदेवला. अशा प्रकारे ते देव प्रगट झाले स्वानामध्ये. अरे कसं का ओळखलं? तेव्हा तुम्हीच सांगितलं मला. सगळीकडे त्या दगडात सुद्धा मला तुम्ही त्या श्वानासुद्धा आपले कधी आज प्राप्त झालं. म्हणजे हम ब्रह्मास्मी ब्रह्म सगळीकडे देव प्राप्त आहे हे आता मला कळाले. असं ज्यावेळी आपण मी माझ्या पुरता देव हे चराचरा ते सगळा देव भरलेला आहे असं कधी अशा स्थितीला जो माणूस गेलेला अशा महात्म्याचं इथं वर्णन चाललं आहे. ते माऊलीच्या तोंडावरून प्रत्यक्ष काय परितयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा ते नाम घोषू गरवा तर अशा ठिकाणी नामस्मरण सतत. आता कीर्तनापुरत नव्हे, सत्यापुरत नव्हे, सतत उठता बसता. महत्त्वाची आपण यरणाळकर महाराज आपल्या दिल्लीत होते. त्यांची घरात त्यांची बहीण होती. जोडतान करतान पाणी देताना रामकृष्ण हरी प्रत्यक्ष मी स्वतः ऐकलं. मरतासुद्धा ती रामकृष्ण हरी सतत कोणतं काही रामकृष्ण हरी, पाणी आणतो रामकृष्ण हरी, पाणी प्या रामकृष्ण हरी. यरणाळकरांची बहीण काय कोणती मुलगी होती. असं तिचं सतत ध्यान होतं. असं असणारं जे लांब असताना काय देव त्याच्याजवळ असं त्यांचं चिंतन असतं. म्हणजे हा सततम आता हा सत्यावत नको, सतत त्याचं स्मरण करा. ज्यावेळी तुम्ही स्मरण करा तुमच्याकडे वैराग्याने तुम्हाला गुरु प्रत्यक्ष देव प्रत्यक्ष तुमच्याकडे भेटा आहे. अरे बाबा तुझ्याकडे ओढायला गुरु आल्यानंतर आपण जर होय देव गुरु असं स्वतः गुरु म्हणून येतील, देत येतील आणि तुमची पिंडप्रमाणाची जी ही आहे ही गाठ आहे ती सोडण्यास आपल्याला प्राप्त होईल. आणि सगळीकडे चराचरामध्ये देव तुम्हाला दिसून सर्वत्र दिसल्यानंतर परत जन्म हरिमुखी गाता हरवली चिंता त्या नाही मावता जन्मगिरी ही तुमची स्थिती झाल्यानंतर तेच देवाला सांगायचं तू माझ्यापुरता बघून बस. मी फक्त तुमच्यापुरता देव नाही, गावापुरता नाही, सगळ्या त्या जगाच्या कल्याणा संतांच्या होती. ते संत महात्मे होते महात्म्यांची आणि त्यांची देव अवघाची संसार हे ज्ञान प्राप्त जर झालं अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरून तिने लोक जाई न गमाये तया पंढरपुरा भेटे माहेरा पुढ्या. असं माऊलींनी स्वतःसुद्धा वारी सुद्धा केलेली आहे. का ते पंढरपूर क्षेत्र असं आहे तिथे देव पवित्र आहे, क्षेत्र पवित्र आहे आणि तिथं संत महात्मा असे सगळीकडे असतं असं नाही. जिथं संत असून ते महात्मा आहे. परंतु अशा ठिकाणी एक तीर्थक्षेत्र आपण गोविंदात आहे आणि ते पंढरपूर आहे. ते प्रत्यक्ष देवाचं दर्शन होतं. तिथे देव महान आहे. तसे ते क्षेत्रसुद्धा महान आहे. अवघीचं ते घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखल्या अवघीच पापे गेली वनांतरा वैकुंठ पंढरी देखल्या अवघी संता एक वेळा घेती कुंडलेची दृष्टी देख तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल्या. तो देखील की तो तुमच्यातला जीव आत्मयाची नाही तेव्हा त्या नामसूर मी तो तुम्ही आणि ते वेगळे आहे असं होत नाही. आणि आतासुद्धा कल्पित भेद मानून साधू संत आपली सेवा करतात. तसेच आपण सुद्धा हा संसार नाशिवंत आहे, मिथ्यात्व आहे. निश्चित संसार आपण चांगला करायचा नेटका करा, परमात्मा तुमचा नेटका ते सांगायचं एवढं होतं. म्हणून हे कधी होईल त्याचंच नाव घेतलं. म्हणून परितयापाशी पांडवा मी कुठं आहे माझा शोध करू नका. आपली स्थिती ओळखायची. मी कुठं आहे, मी किती करतोय, मी माझं चिंतन कसं चाललं आहे, मी जगाला कसं बघतोय, विरोध भक्ती बघतोय काय द्वेषाने बघतोय. हे जेथे त्यांना आता मी कोणत्या स्थितीला गेलो, मी असा महात्मा आहे का. ह्या महात्म्यामध्ये आपल्याला पोहोचण्यासाठी ह्या साधू संतांनी केलेल्या महात्मा कार्यात अधिक महिन्यात तुम्ही हे जर चिंतन आता केलं 1000 कोटी रुपयाचे ते ज्ञान तुमच्याकडे येईल आणि सर तुम्ही बोलाल ते खरं होईल. हे कधी होईल तरी तयापाशी पांडवा मी हरपला. तुम्हाला हरपलं असं तुम्ही स्वतः देव झाल्या हरपाचा प्रश्नच काय. हरपला हा दिवसावा जे तर नाम घोषू सोप्या सोपं सांगितले. नामाची प्राप्ती काय सांगितलं सोप्या सोपं सांगितलेलं आहे. आणि करते अशा ठिकाणी मला काय राम सोडून का तुम्हीच देव आहात. हे कधी प्राप्त होईल तुम्ही त्या स्थितीला पोचल्यानंतर झालेली सेवा अधिक महिन्यानिमित्त मी ह्या कामराला